नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आज श्रावण महिन्यातील पहिला गुरुवार आहे आणि आज मी श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाच्या 9 दिवसांच्या पारायणाला सुरुवात केली आहे. तसं तर पारायण मला आधीपासूनच करायचं होतं, म्हणजे श्रावण सुरू झाल्यापासून. परंतु काही अडचणींमुळं मला नाही करता आल्या सेवा 7 दिवस. तर म्हणून मी आजपासून श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाच्या पारायणाला सुरुवात केली आहे. आज माझा पारायणाचा पहिला दिवस होता. मी सकाळी म्हणजे पहाटे लवकर उठून मी अगदी 3 वाजताच उठत असते. बघा, गेल्या 3 वर्षांपासून श्री नवनाथ महाराज माझ्याकडून या नवनाथ भक्तिसार ग्रंथाच्या पारायणाची सेवा करून घेत आहे आणि या एका गोष्टीसाठी मी खरंच स्वतःला खूप भाग्यवान समजते की माझी निवड नवनाथ महाराजांनी त्यांच्या सेवेसाठी केलेली आहे. असं म्हणतात की नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं आयुष्यात एकदा तरी पारायण करायला हवं. ज्याप्रमाणे गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण हे नशीबवान व्यक्तींनाच करायला मिळत असतं, त्याचप्रमाणे नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायणसुद्धा ज्या नशीबवान व्यक्ती आहेत त्यांनाच करायला मिळत असतं. आणि म्हणून खरंच मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मला या सेवेसाठी नाथ महाराजांनी माझी निवड केलेली आहे. तर मी पारायण 3 वर्षांपासून करत आहे आणि तिन्ही वर्षी मी पारायणासाठी पहाटे म्हणजेच ब्रह्ममुहूर्त 3 वाजेला उठत असते आणि त्यानंतर आंघोळ वगैरे करून मला पारायणाला सुरुवात करण्यासाठी ॲटलिस्ट 3:45 किंवा 4 वाजतच असतात. मी 4ला किंवा 3:45 वाजता वाचनाला बसत असते आणि मग तिथून पुढे माझं वाचन चालू असतं, पारायण चालू असतं. तर साधारणतः 2 तास हे 6 किंवा 5 अध्याय वाचायला लागत असतात. तर मी आज पहाटे 3 वाजता उठली होती आणि त्यानंतर आंघोळ वगैरे होऊन तयार झाल्यानंतर मी जेव्हा नवनाथ भक्तिसार ग्रंथाच्या वाचनाला सुरुवात केली तेव्हा पहिला अध्याय वाचायला घेतला तेव्हा घड्याळामध्ये कंप्लीट 4:30 वाजले होते आणि मग 6:30 वाजेपर्यंत माझे हे 6 अध्याय मराठी सारांशासहित वाचून झाले होते. आणि हे अध्याय मी पहाटे वाचत असते, कारण बघा पहाटे ना वातावरण एकदम शांत झालेलं असतं आणि घरातील जे काही मंडळी असतात, आपले लहान मुले असतील किंवा मोठी माणसे असतील, ते झोपलेले असतात. त्यामुळे आपल्या घरात देखील खूप शांतता असते आणि मग हे वातावरण ब्रह्ममुहूर्तावरचं पहाटेचं खूप शांत आणि प्रसन्न असतं. आणि यावेळेस जर आपण वाचन केलं ना तर खरंच आपलं मन आहे ना त्या वाचनामध्ये एकाग्र होतं. आपण जे काही वाचत आहोत त्या अध्यायांमध्ये जे काही दृश्य असतात, ज्या काही घटना घडतात, त्या आपल्याला असं वाटतं की आपल्या डोळ्यासमोरच घडत आहे, आपण त्या घटना स्वतः पाहत आहोत असं फिलिंग आपल्याला येतं. त्यामुळे शक्यतो जमलं तर जे गुरुचरित्राचं पारायण असतं किंवा नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण असतं ते आपण पहाटेला म्हणजे ब्रह्ममुहूर्ताला केलं तर खूपच चांगलं असतं. तसं तुम्ही नाही जमलं तर दिवसभरात कधीही हे पारायण करू शकतात किंवा या ग्रंथाचं वाचन करू शकतात. परंतु माझ्या मते तरी हा ब्रह्ममुहूर्ताचा जो वेळ आहे पहाटेचा, तो अतिशय उत्तम मुहूर्त आहे. यावेळेस वातावरणामध्ये एक शांतता असते आणि खूप जास्त प्रमाणात पॉझिटिव्हिटी असते आणि ती पॉझिटिव्हिटी आपण जेव्हा पारायणाला बसतो तेव्हा आपली बॉडी कॅप्चर करत असते आणि त्यामुळेच आपल्याला हे पारायण करताना किंवा हा ग्रंथ वाचताना अजिबात आळस येत नाही. आळस म्हणजे तुम्हाला सांगते, जांभई ही येतच नाही. असं वाटतच नाही की आपण पहाटे 3ला उठलो आहे, आपली झोपच झालेली नाही. एकदम आंघोळ झाल्यानंतर खूपच फ्रेश वाटत असतं आणि त्यामुळे हा जो वेळ आहे पहाटेचा वाचनाचा, खरंच खूप परफेक्ट वेळ आहे. तुम्ही पण जर नवनाथ पारायण करायचं ठरवलं असेल तर 1 वर्ष मी सांगते म्हणून तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर वाचन करून बघा आणि त्याचे काय अनुभव येतात हे मला तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. तर या पारायणासाठी मी जी पूजेची मांडणी होती ती मी आदल्या दिवशी म्हणजेच बुधवारी सायंकाळीच केलेली होती. कारण बघा, मांडणी करण्यासाठी आपला अर्धा-पाऊण तास हा जात असतो आणि मग त्यामुळे सकाळी लवकर उठून आपल्याला पूजा मांडणी करायची आणि त्यानंतर अध्याय वाचायचे, यासाठी खूप वेळ लागतो. आणि सकाळी आपल्या महिलांना
मुलांना शाळेसाठी तयार करायचं असतं, त्यांचे डबे बनवायचे असतात, त्यांचं आवरायचं असतं, त्यामुळे इतका वेळ नसतो. आपलं जे वाचन आहे ते ॲटलिस्ट 6:30 ते 7 वाजेच्या आत वाचून झालं तर आपल्याला पुढच्या कामांसाठी वेळ मिळतो, म्हणजे मुलांच्या शाळेच्या तयारीसाठी वेळ मिळतो. त्यामुळं आपण सकाळी लवकर उठून वाचण्याचा प्रयत्न करा, किंवा जर नाही सकाळी तुम्हाला लवकर उठून वाचायला जमलं तर तुम्ही तुमची मुले शाळेत गेल्यानंतर, म्हणजे 9 वाजेपर्यंत साधारणतः सर्व मुले शाळेत जात असतात, 9 वाजेनंतरही तुम्ही या ग्रंथाचं वाचन करू शकतात. आता माझं 6:30 पर्यंत वाचून झालं होतं आणि मग यानंतर मी आरती करून घेतली आणि मग माझ्या पुढच्या कामांसाठी मी तयारी केली. तर मी सगळ्यात आधी मी घराच्या बाहेर झाडून घेतलं, किंवा घराच्या उंबरठ्यावर आधी मी पाणी शिंपडलं, बाहेर थोडंसं पाणी शिंपडल्यानंतर झाडून घेतलं आणि घराच्या मुख्य दरवाजाला मी हळदीचं लेपन केलं. कारण आज गुरुवार होता आणि माझा नवनाथ भक्तिसार पारायणाचा पहिला दिवसही होता, त्यामुळे मी घराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं, दिवा लावला आणि तुळशीलाही पाणी घातलं, सूर्याला अर्घ्य दिलं आणि त्यानंतर मी घरातील देवपूजा तर माझी आधीच झालेली होती आणि या सर्व गोष्टी केल्या. घराच्या मुख्य दरवाजा मी आज स्वच्छ कपड्याने पुसून घेतला, त्यावर शुभलाभ काढलं, स्वस्तिक काढलं आणि घराच्या मुख्य दरवाजाला मी फुलांचं तोरण लावलं. आज देवघरालाही फुलांचं तोरण लावलं. या सगळ्या गोष्टी करत असताना इतकं मनाला प्रसन्न वाटत होतं, तुम्हाला सांगते. जेव्हा आपण किंवा मी माझं स्वतःचं सांगते, जेव्हा मी एखादं पारायण करत असते तेव्हा ज्या दिवसामध्ये 7 दिवसाचं असू द्या किंवा 9 दिवसाचं ते पारायण मी जेव्हा करत असते, त्या 7 किंवा 9 दिवसात इतकं मनाला फ्रेश वाटतं, इतकं पॉझिटिव्ह वाटतं ना, काय सांगू. म्हणजे असा आळस अजिबात आपल्याला येत नाही, का असं वाटत नाही आपली झोप झालेली नाही किंवा किती काम आहे वाचायचं, कोणत्याच गोष्टीचं बर्डन हे मनावर नसतं. अगदी फ्री असतं मन. कितीही काम केलं, कितीही थकलं तरी मनाला एक वेगळ्याच प्रकारचं समाधान मिळत असतं. कारण जी सेवा आपल्याकडून होत आहे, जी सेवा माझ्याकडून होत आहे, ती सेवा करण्याचं भाग्य हे प्रत्येकाला मिळत नसतं आणि त्यामुळे मनाला खूप बरं वाटत असतं. तसंच मला आज खूप फ्रेश वाटत होतं. घरामध्ये पण सकाळी सकाळी मी यूट्यूबवर देवाची गाणी लावून दिले होते आणि त्यामुळे घरातील वातावरणही खूप पॉझिटिव्ह वाटत होतं, खूप छान वाटत होतं घरामध्ये. तर अशा प्रकारे आजचा माझा श्री नवनाथ भक्तिसार पारायणाचा पहिला दिवस होता. तर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि हो, कमेंट बॉक्समध्ये तुमचे अनुभव लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.